ज्याला 4 बाजू आहेत, डिफाईन्ड बाजू आहेत आणि ती जी 4 बाजूंनी तयार केलेली जागा आहे ती वापरण्यायोग्य आहे, ती म्हणजे वास्तू. अशीही काही लोक आहेत जे म्हणत असतील की हे अंधश्रद्धा आहे ही, अकल्ट किंवा हे आहे. सूडो कल्ट आहे, आय डोंट नो काय त्याला लाखो नावं ठेवत असतील. तर तुला त्याच्यातली सायंटिफिक बाजू कधी सापडली? सामाजिक शास्त्र म्हणजे स्थळ, काळ आणि वेळ ह्या 3 गोष्टी बदलल्या की त्या शास्त्रामधले कॉम्पोनंट्स बदलतात. ओके. ज्याच्यामध्ये सायकोलॉजी हो. येतं, ज्योतिष येतं, ग्रॅफोलॉजी येतं, वास्तू येतं. ओ. वास्तू क्लिअर कट चौकोन किंवा आयताकृती असायला पाहिजे. मी एखादी प्रॉपर्टी ओन करतो तेव्हा माझे पैसे आणि माझी एनर्जी तिथे इन्व्हेस्ट झालेली म्हटल्यानंतर त्या वास्तूचे जे काय परिणाम आहेत ते माझ्या आयुष्यावर होणारच आहेत. मग मी तिथे राहू किंवा परदेशात राहू. तर रेंटेड वास्तूला जर का रेमेडीज केल्या आपण तर त्याचा त्या रेंटवाल्या व्यक्तीला फायदा होतो का? थोडाफार होतो, पूर्णतः नाही. पण रेमेडीजचा फायदा ओनरला नक्की होतो. मुळात या वास्तूमध्ये स्वतः एक दोषी. बरं. नमस्कार. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण आलोय आदित्य ओककडे आणि आदित्यशी मी खूप वेळा याआधीही चर्चा केली आहे. आज आमच्या ह्या गप्पा आहेत. तुम्हालाही त्याच्यातनं जसं मला दरवेळी काहीतरी इन्साइटफुल टेकअवेज मिळतात तसं तुम्हालाही मिळेल. तर मी सगळ्यांना सांगितलंच की तू वास्तू एक्सपर्ट, हँडरायटिंग ॲनालिसिस एक्सपर्ट आणि लाईफ कोच आहेस. तर हे सगळं एकतर इंटरलिंक्ड आहे पण ते एकमेकांपासून तितकंच वेगळंही आहे. तर त्याच्यातले खूप वेगवेगळे मुद्दे आपण येत्या काही महिन्यात, वर्षात नक्की बोलूया. मला खूप आवडेल तुझ्याशी बोलायला. पण सुरुवात करायला आपल्या व्ह्युअर्ससाठी आज आम्ही आदित्यच्या वर्कस्पेसला आलोय आणि इथे खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हालाही दाखवू आम्ही नंतर सगळं. पण इथे आल्या आल्या एक गोष्ट पहिले नोटीस होते ती म्हणजे इथे असलेले वेगवेगळे छोटे पिरॅमिड्स जे लावलेले आहेत. तर जसं मी सांगितलं, वास्तू एक्सपर्ट असल्यामुळे त्याचा काहीतरी संबंध असेल. आणि मला पहिले तर तेच विचारायचं आहे की इथे आल्या आल्या ज्या गोष्टीकडे माझंही आधी लक्ष गेलं होतं ते हे काय आहेत नक्की पिरॅमिड्स? करेक्ट. सो माझी जी वर्कस्पेस आहे ती माझ्या घराचा एक पार्ट आहे. ओके. मी इथे काम करतो आणि त्या साईडला माझं घर आहे. येस. सो होतं असं की जेव्हा जेव्हा मी इतर लोकांच्या बरोबर इंटरॅक्ट करतो त्यावेळेला ती स्पेस आणि ही स्पेस हे मला डिटॅच करायला आवडतं. बरोबर. कारण प्रोफेशनल आणि पर्सनल ते सेपरेट ठेवलं तर आय एम मोर कम्फर्टेबल. बरोबर. तर त्याच्यामुळे ही स्पेस जरा हाय एनर्जीची ठेवण्याकरता, कारण काय लोक येतात आणि जनरली काय बोलतात, इश्यूज बद्दल बोलतात. बरोबर. तर ही स्पेस हाय एनर्जी ठेवण्याकरता मी इथे सगळे बाकीचे पिरामिड्स लावून घेतलेत. बरं. जेणेकरून इथलं व्हायब्रेशन हे उरलेल्या माझ्या वास्तूपेक्षा हाय असेल. अच्छा. आणि बघायला गेलं तर आता अख्ख्या वास्तूमध्ये ही जिथे आपण बसलोय ती नॉर्थ वेस्ट साईड पडते. बरं. म्हणजे वायव्य दिशा पडते. ओके. वायव्येतनं माझे 2 एंट्रन्स आहेत. एक आहे तो वेस्ट साईडचा आणि एक आहे तो मी घरातनं जी एंट्री घेतो तो साऊथ ईस्टचा एंट्रन्स पडतो. सो अशा 2 एंट्रन्स मधनं ह्या वास्तूला आपल्याला एंट्री मिळते. आणि आपण इथे बसून ज्या वेळेला सेशन्स घेतो तर तेव्हाचे हे दोन्हीचे व्हायब्रेशन जे मॅच व्हायला पाहिजेत. बरोबर. ते मॅच होण्याकरता ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. पण म्हणजे जसं तू म्हणलास म्हणजे तू खूप मस्त टर्म्स वापरल्यास काही ज्याच्यावर मला खूप प्रश्न आहेत. खरं तर व्हायब्रेशन किंवा ज्याचं एनर्जी मॅच होणं. तर आता तू जर इथे आज चालत आलास तर जेव्हा आपण एका खोलीत किंवा एका कुठल्याही जागी एंटर करतो तेव्हा ॲज अ वास्तू एक्सपर्ट तुझं काय डोक्यातलं चक्र चालू होतं? सगळ्यात पहिल्यांदा तर एंट्री पॉईंट मी बघतो. ओके. अख्ख्या आता ह्याच याच्याबद्दल बोलायला गेलो तर इट इज अ रेक्टँगल. हो. आयताकृती वास्तू आहे. त्याच्यामधनं आपण एंट्री घेतो वेस्ट साईडनी. फक्त या वास्तूबद्दल बोलतोय बरं. आता मी हे डिटॅच केलंय घरापासून. करेक्ट. हा. सो आयताकृती वास्तूमध्ये वेस्ट मधनं आपण एंट्री घेतो आणि त्याच्यानंतर बाकीचे एलिमेंट्स इथे कसे प्लेस केलेले आहेत. मुळात या वास्तूमध्ये स्वतः एक दोषी. बरं. कारण काय साऊथ वेस्ट मध्ये याच्या टॉयलेट आलेले. अच्छा. ह्या आयतामध्ये. आणि साऊथ वेस्टचं टॉयलेट हे आपल्याला स्टेबिलिटी देत नाही. अच्छा. म्हणजे जितके जास्त आपल्याकडे एक्झाम्पल म्हणून जितका पैसा येतो तितकाच पैसा जातो. बरं. सेव्हिंग्स पूर्ण गेलेले असतात. अच्छा. डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. बरं. कॉन्फिडन्स लेवल डिप जाऊ शकते. सो असे साऊथ वेस्टच्या काय म्हणतो दोषांमुळे घडणारे हे परिणाम आहेत. बरोबर. पण त्याच्याकरता पिरामिड लावला की ते जे साऊथ वेस्टचा दोष आहे तो आपल्याला नलिफाय करता येतो. आणि अजून एक वेगळाच प्रश्न म्हणजे काही ठिकाणी 3x3चं ग्रिड आहे, काही ठिकाणी स्ट्रेट रो आहे, काही ठिकाणी एकच खूप मोठा पिरामिड आहे. सो त्याचंही काही वेगळं 100%. आता हे जे वर लावलेले आहेत ना
ते मी मुळात काय केलंय, आता आयतापासून आपण चौकोनात शिफ्ट केली वास्तू. बरोबर. म्हणजे ह्या पिरामिड्सच्या पट्ट्यांमुळे हां. मी टॉयलेट हे डिटॅच केले. अच्छा. म्हणजे टॉयलेटचा जो दुष्परिणाम आहे मगाशी हम्म. म्हणलो होतो, तो ह्या वास्तूमध्ये येत नाही. येत नाही. आणि याच्याकरता आपण कॉपर स्ट्रिप्स वापरतो. बर. कॉपर हे असं मटेरियल आहे की जे कट करायला मदत करतं, करेक्ट. कुठलीही एनर्जी कट करायला मदत करतं. त्याच्यामुळे कॉपर स्ट्रिप्स लावल्यात त्या, जे बरं. पट्ट्या आहेत त्या. करेक्ट. त्या बाजूला अजून एक पिरॅमिड आहे आणि इथे पण अजून एक पिरॅमिड आहे. येस. तर ते स्टेबिलायझेशनचं काम करतात. अच्छा. कारण काय कसं आहे की पाणी येत जरी राहिलं ना तरी बांध आपल्याला तो घातला तर त्या साईडला येत नाही मग ते पाणी. बरोबर. सो हे जे पिरॅमिड्स आहेत ते बांधासारखं काम करतात. इथे लक्षात. आणि हे जे पिरॅमिड आहेत इथले, तर आता मी डिझाईनमध्ये दाखवतो तुला नंतर, पण ही जी वास्तू आहे ती त्या वास्तूच्या पेक्षा थोडीशी पुढे आहे. म्हणजे घर जर का माझं इथे संपत असेल तर एक्सटेन्शन घेऊन हे इथपर्यंत जातं. करेक्ट. त्यामुळे हा जो मधला गॅप आहे तो एक्सटेन्शन मध्ये जातो वास्तूचा आणि ते चालत नाही. वास्तू क्लिअर कट चौकोन किंवा आयताकृती असायला पाहिजे. त्यामुळे आपण हे जे पिरॅमिड लावले ते एक्सटेन्शनचा इफेक्ट कट करण्याकरता लावलेत. म्हणजे बाउंड्री मार्क एक्झॅक्टली केलं. एक्झॅक्टली. बर. आता या सगळ्यापासून एक थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हकडे येतो. तर मला तू खूप आधीपासून माहिती आहेस किंवा मला या शास्त्राबद्दलही खूप आदर आहे आणि मी मानतो ह्या गोष्टींना खूप. पण अशीही काही लोक आहेत जे म्हणत असतील की हे अंधश्रद्धा आहे ही, किंवा हे सूडो कल्ट आहे, आय डोंट नो काय त्याला लाखो नावं ठेवत असतील. तर तुला त्याच्यातली सायंटिफिक बाजू कधी सापडली का? आणि जर सापडली असेल तर तुझं ह्या सगळ्यांबद्दल जे त्रयस्थपणे ह्याला अंधश्रद्धा किंवा कल्ट म्हणतात त्यांना काय सांगणं असेल? मला तरी असं वाटतं की शास्त्राचे दोन भाग आहेत. बरोबर. एक भौतिक शास्त्र आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण की जे आपण चॅलेंजच करू शकत नाही. करेक्ट. बरोबर आहे. आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र म्हणजे स्थळ, काळ आणि वेळ. ह्या तीन गोष्टी बदलल्या की त्या शास्त्रामधले कॉम्पोनंट्स बदलतात. ओके. ज्याच्यामध्ये सायकोलॉजी येतं, ज्योतिष येतं, ग्रॅफोलॉजी येतं, वास्तू येतं. सो मला जेव्हा लक्षात आलं की मला ह्या पेरिफेरीमध्ये मला काम करायला मजा येते. मी ऍक्च्युली ग्रॅफोलॉजी हे मी 9वी पासूनच करायला सुरुवात केली होती. वास्तू मी आता गेल्या काही काळापासून करतोय. बट इट इज सो ॲक्युरेट. म्हणजे रिसेंटली मी तुला ते डिझाईन पण दाखवून वाटलं तर त्रिकोणी वास्तू होती. बरं. आणि ती वास्तू व्यक्तीने परचेस केलेली होती. मला ॲनालिसिससाठी बोलवलं आणि सांगितलं की मला काय रेमेडीज वगैरे असतील त्या करून द्या तुम्ही. ॲक्च्युली बघायला गेलं तर ती वास्तू आता बाय झालेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पलीकडे आता मला काही करण्याचा स्कोप नाही त्यांना सांगण्याचा की ही घेऊ नका, त्रिकोणी वास्तू घ्यायची नाही. कारण काय चौकोनी किंवा आयताकृतीच असली पाहिजे ॲज पर द सायन्स इज कन्सर्न. पण आता त्यांनी घेतलीच आहे म्हणल्यानंतर काय करणार? मग त्यांना जेव्हा मी इन्व्हॉइस पाठवला तेव्हा त्यांचे डोळेच पांढरे झाले की अरे बापरे एवढा खर्च आहे याच्यामध्ये, त्यापेक्षा विकली असती तर बरं झालं असतं. सो द पॉइंट केम की जेव्हा त्यांनी विचारलं की हे समजा आपण रेमेडीज केले नाहीत आणि जशी आहे वास्तू तशीच ठेवली, तसंही रेंटवर देणार आहेत, तर मग काय फरक पडतोय? पण त्या वास्तूच्या डिझाईनवरनं जेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमच्या वडिलांचा मृत्यू झालाय आणि तोही हकनाक झालाय, काहीच ही वॉज ॲब्सोल्युटली फाईन, आणि रँडमली एक दिवशी हार्ट अटॅक अँड ही इज गॉन. तेव्हा त्या मॅडमला असं लक्षात आलं की ओ म्हणजे हा माणूस फक्त आपल्याला रेमेडीज आणि ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलत नाहीये, वास्तू आपल्याला त्या व्यक्ती ज्या घरात राहत आहेत त्या घरातल्या लोकांबद्दल पण इन्फॉर्मेशन देत आहे. हे जेव्हा त्यांना रिलेट झालं तेव्हा शी सेड ओके टू द रेमेडीज. येस. इव्हेंच्युअली मी त्यांना हेच कन्व्हिन्स केलं की तुम्ही हे नकाच घेऊ, कारण काय ही गोष्ट तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते. मुळात कसं होतं की जेव्हा मी एखादी प्रॉपर्टी ओन करतो तेव्हा माझे पैसे आणि माझी एनर्जी तिथे इन्व्हेस्ट झालेली आहे. म्हटल्यानंतर त्या वास्तूचे जे काय परिणाम आहेत ते माझ्या आयुष्यावर होणारच आहेत. मग मी तिथे राहू किंवा परदेशात राहू, बरोबर, ते माझ्यावर होणारच आहेत. आणि सेकंडरी समजा ती वास्तू कोणी रेंट केली असेल तर त्याही व्यक्तींवर होणार आहेत. अच्छा. बघायला गेलं तर रेंटेड वास्तूला जर का रेमेडीज केल्या आपण तर त्याचा त्या रेंटवाल्या व्यक्तीला फायदा होतो का? थोडाफार होतो, पूर्णतः नाही, पण रेमेडीजचा फायदा ओनरला नक्की होतो. अच्छा. म्हणजे नॉट नेसेसरीली तुम्ही त्या घरात सतत राहत असला पाहिजे. एनर्जी इन्व्हेस्टमेंट आहे की डोक्यात कुठेतरी आहे की आपलं घर आहे इथे. अच्छा. ओके. म्हणजे थोडक्यात तू जे आता सांगितलंस त्यांनी नक्कीच तू ज्या पद्धतीने या सगळ्याकडे बघतोस त्याच्यात तुझ्याकडे खूप वेगवेगळ्या लेन्सेस आहेत असं मी म्हणेन. ग्राफोलॉजीची आहे, म्हणजे हँड रायटिंग रिलेटेड आहे,
एक वास्तूची आहे आणि त्याच्यात अर्थात तुझा सायकोलॉजीतलाही खूप अभ्यास असल्यामुळे तुला याच्यातलं सोशल सायन्स जे तू म्हणलास सामाजिक शास्त्र. ओके. तर मला दर्शकांनाही सांगायला आवडेल की आमच्या डोक्यात आहे, आमच्या मनात आहे की वेगवेगळ्या जागी जाऊन तिथल्या वास्तूचा ॲनालिसिस थोडक्यात करून तुम्हाला काही इन्साइट्स देणं, असे काही उपक्रमही आम्ही करणार आहोत. पण आज मला तुला इथे तुझ्या वर्कस्पेसला आल्यावर असं विचारावं असं वाटतंय की मी तुझ्या रील्समध्येही बघितलंय की तू त्या जागेचा एक छोटासा डायग्रॅम सारखा काढून तिथलं डायरेक्शन वाईज काही गोष्टी दाखवतोस, काही रेमेडीज सांगतोस. तर डायरेक्शन्सचा आणि होणाऱ्या गोष्टींचा संबंध एवढा जास्ती असतो हे कसं काय? तर त्याच्यामध्ये काय असतं, प्रत्येक डायरेक्शनला 4 मेन डायरेक्शन आहेत, 4 दिशा आहेत, बरोबर, आणि 4 उपदिशा आहेत. बरोबर आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, येस, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ह्या ज्या 8 दिशा आहेत त्या 8ही दिशांमध्ये वेगळी तत्व आहेत. बरोबर आहे. म्हणजे जसं ईशान्येमध्ये ईश म्हणजे देवाचं तत्व आहे. ओके. आग्नेयमध्ये अग्नीचं तत्व आहे, पाण्याचं तत्व आहे. बरोबर. आग्नेयमध्ये अग्नी तत्व आहे, नैऋत्यामध्ये पृथ्वी तत्व आहे, वायव्यमध्ये वायू तत्व आहे, आणि 5वं तत्व म्हणजे ब्रह्मस्थानातलं जे मी तुला मगाशी ड्रॉइंग मध्ये दाखवलं ना, बरोबर, हा इथला पिरॅमिड, करेक्ट, ते ब्रह्मतत्व आहे. म्हणजे ते आकाश तत्व आहे. सो हे 5ही तत्व ज्या वेळेला आपल्याला ऑन पेपर दिसतात ते कसे दिसतात, तर दिशा त्या डायरेक्शन मध्ये आहे म्हणून. बरोबर आहे. जसं की आपण म्हणतो की पूर्वेकडनं सूर्य उगवणारे, बरोबर, आणि पश्चिमेकडे मावळणारे. म्हणजे जेव्हा सुरुवातीला जे असणारे ती हीट ईस्टकडे असणारे आणि मावळत असताना हीट वेस्टकडे असणारे. आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण तो पृथ्वीचा ऍक्सेस जो आहे, जो काही डिग्रीजनी वाकलेला आहे, तर त्याच्यामध्ये साऊथ साईड जी आहे ती जड आहे. बरं. आणि त्याच्यामुळे जेव्हा ती पृथ्वी फिरते तेव्हा एका ठराविक दिशेमधनं खालचा जर का पोर्शन जड असेल तरच ती गोल फिरू शकते. वरचा पोर्शन जड झाला तर फिरताच येणार नाही. बरोबर. त्यामुळे खालचा पोर्शन जड झाल्यामुळे ती जे फिरते ते साऊथ साईड जड आहे. अच्छा. त्याच्यामुळे साऊथ वेस्ट साईडला हे पृथ्वी तत्व आलंय. पृथ्वी तत्व म्हणजे दगडासारखं, पृथ्वीसारखं, की ज्याच्यामध्ये स्टॅबिलिटी आहे. बरोबर आहे. ईशान्य स्थान म्हणजे पाण्याचं स्थान. पाणी काय करतं, फ्लो करतं. बरोबर. सो त्याच्यामुळे तिथे फ्लुइडिटी पाहिजे, तिथे जड काही ठेवून उपयोग नाहीये. ओके. आग्नेय स्थान म्हणजे ज्याच्यामध्ये अग्नीचं तत्व आहे, त्याच्यामुळे जनरली लोक असं म्हणतात की किचन करतात, बट दॅट इज अगेन जनरलायझेशन. अच्छा. तिथे सुद्धा एनर्जीचं मॅपिंग करायला पाहिजे आणि नेमकं किचनचं तुमचं स्टोव्ह कुठे पाहिजे, अच्छा, हे आपल्याला तिथे ते एनर्जीचा मॅपिंग करूनच करायला लागतं. आणि राहिला प्रश्न वायव्य दिशेचा, वायूचं स्थान, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त वहन ह्याचं काम आहे. बरोबर आहे. सो जेव्हा आपण वायुस्थान डिस्ट्रॉय झालंय किंवा खराब झालंय असं म्हणतो त्यावेळेला रिलेशन खराब होतात. अच्छा. आणि बोलून खराब होतात, वाणीतनं खराब होतात. बरोबर आहे. हे वायुस्थान आहे, बोलून खराब होतात. अच्छा, करेक्ट. ज्या वेळेला साऊथ वेस्ट खराब होतो त्यावेळेला स्टेबिलिटी खराब होते. अच्छा. अग्नितत्व खराब होतं त्यावेळेला अग्नी काय करतो, कुठलीही गोष्ट वर नेतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे अग्नितत्व खराब झालं की आपलं वर जाणं थांबतं, आयुष्यातली ग्रोथ थांबते. अच्छा. आणि म्हणून हे जे पिरॅमिड्स आहेत ते अग्नीचं प्रतीक आहेत, ज्याच्यामुळे आपली आयुष्यामध्ये उन्नती होते. वा. त्याच्यामुळे पिरॅमिड्सचा वापर केला जातो. बरं. इट इज काय म्हणतो की नाही आपण, ते कोण जो असतो त्याचा टॉप मधनं ते आकाश तत्व आहे. तिथनं जे कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी आपल्याला मिळतीये टू द बॉटम ऑफ द पिरॅमिड, तिथे आपल्याला मॅनिफेस्टेशनला सुरुवात होते. वा. ब्रह्म, सहजात ब्रह्म आहे असं म्हणतात ना. आणि बॉडी मधलं ब्रह्म कुठलंय, नाभी. नाभी म्हणजे काय, फूड मधनं जे आपण इंटेक करणार आहोत. बरोबर. हेवी फूड खाल्लं तर स्लगिश वाटतंय, सात्विक फूड खाल्लं तर ऑन वाटतंय. बरोबर. तर ऑन वाटण्याकरता आपल्याला वास्तूमध्ये काय करायला लागेल, ब्रह्मतत्व क्लीन ठेवायला लागेल. अच्छा. आणि उरलेले जे आपले आता मी दिशांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे सांगितलं त्या दिशांचं जे तत्व आहे ते आपल्याला बॅलन्समध्ये ठेवायला लागेल. एक्झाम्पल अजून एक तुला बोलता बोलता मला आता लक्षात आलं की हा नॉर्थ वेस्ट कॉर्नर आहे घराचा. बरोबर. नॉर्थ वेस्ट कॉर्नर म्हणजे वायुतत्व. आणि वायुतत्वाचा जो रंग आहे तो ब्लू कलरचा आहे, राखाडी ब्लू असा रंग आहे नॉर्थ वेस्ट कॉर्नरचा. आणि त्याच्यामध्ये आता मी ब्लू पडदे लावले तिथे. बरोबर. ओके. आणि ते एक्सटेन्शन आहे. अच्छा. म्हणजे माझी ओरिजिनल वास्तू इथे संपते पण माझं वर्कस्पेस इथे संपते. इथे ऑलरेडी ब्लू कलरचा जास्त इम्पॅक्ट आहे आणि त्यात मी ब्लू कलर वापरलाय. अच्छा.
म्हणजे माझ्या वास्तूमध्ये ह्या ज्या पडद्यांचा कलर आहे त्याच्यामुळे जास्त ॲम्प्लिफाय होणारे निगेटिव्हिटी. मला पहिलं काय करायला लागेल तर मला या पडद्यांचा रंग बदलायला लागेल. तो जनरली येल्लो जर का केला, कारण काय वायूच्या ऑपोजिट हे पृथ्वी तत्व आहे. अच्छा. वायूचा मित्र कोण आहे? अग्नी. अच्छा. अग्नीला जेव्हा वारा मिळतो त्यावेळेला अग्नी अजून भडकतो, त्याच्यामुळे इथे रेड कलर चालणार नाही, इथे ब्लू कलर चालणार नाही, इथे येल्लो कलर चालू शकतो. हे तुला आता बोलता मला आता लक्षात आलं. त्यामुळे हे वास्तू इज लाईक दिस. ओके. की आपण जिथे बसलोय त्याचे डायरेक्शन्स आपल्याला जर का माहिती असतील जे सेंटरमधनं घेतले जातात, एकदा ते घेतले की कुठे कुठलं तत्व आहे आणि आपल्याला काय करायचंय हे आपल्याला कळतं. जेणेकरून फक्त तिथे राहणाऱ्या व्यक्तीचं असं नाही, म्हणजे समजा हे तुझं ऑफिस असतं तर फक्त तुझं असं नाही तर मी तुझा क्लायंट म्हणून आलोय म्हटल्यावर माझं पण त्याच्यामध्ये कल्याण. बरोबर. कारण माझी प्लेसमेंट बरोबर होते. मला रादर मी जसं आल्यावरही म्हणलं की एका खूप नॉर्मल पर्सन, कॉन मॅन, सामान्य व्यक्तीच्या हिशोबानेच तुझ्याशी याबद्दल नेहमीच बोलायचंय. कारण काय तूही ह्याच्यातला इतका अभ्यासक आहेस, तू ह्याच्याबद्दल सतत तुझं ज्ञान अपडेट करत असतोस. सो तुलाही दरवेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा नवीन गोष्टी कळल्या असतील. आय एम शुअर तू सतत अपडेट करत असतोस स्वतःला. तू जे खूप मस्त शब्द वापरलेस, मॅनिफेस्टेशन असेल किंवा त्याच्यातलं सेंटरवरनं डिरेक्शन्स घेऊन त्या हिशोबानी जे कॅल्क्युलेशन्स होतात त्या दिशेनी कम्युनिकेशनचं रेलेव्हन्सही सांगितलंस तू, किंवा अग्नीचं. तर हे सगळे मुद्दे तू एक्सपर्टीज घेतल्यामुळे तुला हे सगळे मुद्दे खूप चांगल्या पद्धतीने समजावता आले. पण एखाद्या व्यक्तीला ज्याला यातलं काहीच नॉलेज नाहीये त्याच्यासाठी तू वास्तुशास्त्र हे एकदम बेसिक लेवलला बॉईल डाऊन करून जे अगदी एका 10वी झालेल्या व्यक्तीलाही जस्ट कळेल, तर व्हॉट इज युअर बेसिक डेफिनेशन ऑफ वास्तुशास्त्र? ज्याला 4 बाजू आहेत, डिफाईन्ड बाजू आहेत, आणि ती जी 4 बाजूंनी तयार केलेली जागा आहे ती वापरण्यायोग्य आहे, ती म्हणजे वास्तू. अच्छा. त्याच्यामध्ये जेव्हा आपण 4 भिंती घालतो बरोबर तेव्हा ते भवन होतं. अच्छा. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण रूम्स तयार करतो, सो वेगळी प्लेसमेंट तयार होते आणि वेगळ्या प्लेसमेंटचं कनेक्शन तिथल्या तत्वांची आहे. बरं. सो ह्याचा सगळ्याचा शास्त्रीय पॉईंट ऑफ व्ह्यूनी, शास्त्रशुद्ध पॉईंट ऑफ व्ह्यूनी केलेला अभ्यास करेक्ट म्हणजे वास्तुशास्त्र. शास्त्र म्हणजे काय? बेसिकली आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन ऑलरेडी एक्झिस्ट करते, डेटा आहे आपल्याकडे, त्याचं एक सिस्टमॅटिक ॲप्लिकेशन. करेक्ट. जे बदलू शकत नाही. बरोबर. दॅट इज वास्तुशास्त्र. ओके. वास्तूचा अभ्यास करण्याचं शास्त्र वास्तुशास्त्र. वा. तर तुझ्या सिम्पल येट मिनिंगफुल एक्सप्लेनेशन नंतर मला असं विचारायला आणि सांगायलाही आवडेल की तू खूप गोष्टींचा उल्लेख केलास. मॅनिफेस्टेशन असेल, एनर्जी असेल, कलर्स असतील वेगवेगळे, किंवा एलिमेंट्स असतील. तर ह्या सगळ्यातून तुझा इतका खोल अभ्यास आहे ह्याच्यातलं हे कळून येतं. पण तू हे सगळं जे सांगतोयस की ह्या दिशेला अग्नीचा किंवा ह्या दिशेला वायूचा, हे सगळं तर मान्य आहे की तू ह्याच्याबद्दलचं शिक्षणही प्राप्त केलंयस. पण ह्याला बेस स्ट्रॉंग कुठला आहे का? म्हणजे आता हे मी सगळे क्रिटिक्स, समीक्षकांकडनं प्रश्न आहे असं म्हणूया आपण. कारण काय, मलाही जर उद्या ह्याबद्दल बोलायचं असेल किंवा ह्याबद्दल कोणी विचारलं तर पहिला मनात प्रश्न हा येतो की ऑन व्हॉट ग्राउंड्स, ऑन व्हॉट बेसिस. तर तू स्वतःला काय उत्तर दिलं सुरुवातीच्या दिवशी? येस. सो वास्तुशास्त्राचा सगळ्यात मोठा जो बेस आहे तो वेदांपासून आहे. ओके. जे 5000 वर्षापूर्वीचं लिटरेचर आहे. अथर्ववेदामध्ये वास्तूबद्दल टोटल इन्फॉर्मेशन आहे. बरं. म्हणजे नगर, शहर, भवन, महाल, कुठल्या गोष्टीची प्लेसमेंट, म्हणजे अगदी गाईचा गोठा कुठे पाहिजे आणि हॉर्स स्टेबल कुठे पाहिजे इथपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन आहे. अच्छा. यजुर्वेदात आहे. यजुर्वेदात स्पेसिफिकली बघायला गेलं तर विटा कशा बनवाव्यात ह्याच्याबद्दल यज्ञ आणि असा सगळा झोन आहे ना तो. सो विटा कशा बनवाव्यात आणि असं सगळं त्याच्यात इन्फॉर्मेशन आहे. आणि ऋग्वेदात इन्फॉर्मेशन आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आणि त्याच्यानंतर काय विश्वकर्मा प्रकाशन आणि प्रकाश मयमतम, मानसार, हे सगळे वेगळे काय म्हणतो की नाही दिग्गज लोकांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत ज्याचा अभ्यास करून ह्या शास्त्राला आता आपण म्हणजे फेंगशुई वगैरे जे आले ते तर आत्ता आलेले, पण आपल्याकडे वास्तू आणि ह्या सगळ्या गोष्टी 5000 वर्षांपूर्वीच्या आहेत. सो त्याचा अभ्यास करत करत फायनली आता आपण वास्तू एक असा एक्सपर्ट अशा झोनकडनं आपण त्याच्याकडे बघतोय. पण हा सगळा बेस आहे शास्त्राच्या मागे.
ओके. सो अगेन मला असं वाटतंय की येऊन येऊन हाच मुद्दा आपल्या समोर येतोय की कुठेतरी आपल्या वेदांमध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्या आधीच्या पिढ्यांनी ह्याच्याबद्दल खूप डीप रिसर्च, ज्याला आता चॅट जीपीटी किंवा जेमिनायचा मोड म्हणतो, तो करून ठेवलेला आहे. आणि तू जर हे म्हणतोयस की त्याच्यात विहीर कुठल्या दिशेला पाहिजे किंवा इतक्या गोष्टी लिहिल्या, तर तेही नक्की तुझ्याकडनं कधीतरी ऐकायला आवडेल ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये. आज मला वाटतं आपण खूप बेसिक सरफेस लेवलला कॉमन मॅनचे डाऊट्स बोललो. जसं जसं आपण भेटत जाऊ मलाही थोडे अजून इव्हॉल्व्ड प्रश्न पडतील कदाचित, कारण मलाही आता ह्या विषयातलं काहीच नॉलेज नाहीये. मी अगदी एक 0 to 1 स्टेपमध्ये तुझ्याकडे येतोय ह्याबद्दल बोलायला. तर थँक्यू सो मच फॉर शेअरिंग ऑल ऑफ दिस. आणि आपण याबद्दलही पुन्हा पुन्हा भेटून बोलूया. तुझ्या बाकीच्या ग्राफोलॉजी असेल, हँडरायटिंग अनालिसिस असेल आणि लाईफ कोचिंग जे तू करतोस, सायकोलॉजी असेल, ह्या मुद्द्यांवरही तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत निश्चित. पण ह्या भागात इथेच थांबूया. दर्शकांना काही एंड मोमेंट टिप? कुठलीही गोष्ट डायरेक्टली विश्वास ठेवण्यापेक्षा ना त्याचा रिसर्च आपण करूया, किंवा ज्या व्यक्तीने रिसर्च केलाय त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया, त्याला आपण थोडंसं फॉलो करूया, समजून घेऊया की नेमकं एखादं शास्त्र ज्या वेळेला सरफेसला येतं तेव्हा त्याची बॅकएंडला स्टोरी काय आहे. आणि माझं तरी असं म्हणणं हे ग्रॅफोलॉजीबद्दल पण मला तसंच वाटतं की फक्त बिलीव्ह करण्याची गोष्ट नाही आहे ती, की मी म्हणतो की वास्तू असं सांगतं किंवा मी म्हणतो लेटर ए असं सांगतं म्हणून तुम्ही ते मानलं आणि त्याच्यानुसार. तर तशा पद्धतीने अभ्यास करू नका. ते नुसतं बिलीव्ह करण्याची गोष्ट नाही आहे, ते एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट आहे. आणि ज्या व्यक्तीने एक्सपिरियन्स घेतला आहे त्याला जर का तुम्ही कन्सल्ट केलं आणि त्याचे फॉर्म्युले जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरले तर तुमचं आयुष्य तर भारी होईलच, त्याच्याबद्दल काही मला डाऊट नाही आहे. पण तुम्ही बिलीफमध्ये न जगता ट्रस्टमध्ये जगायला सुरुवात कराल. त्यामुळे गो टू द प्रॉपर कन्सल्टंट असं मी सगळ्यांनाच सांगेन. वाह, थँक्यू.